जमा करण्यात आलेला आहे। आपणास अपील आहे की आपणास विनंती आहे की आपण जास्तीत जास्त विकेट घ्यायचे आहेत आणि आपले जास्तीत जास्त इथनं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे। लहू और सूरज उम्बरपाड़ा टीम के दो सलामी धुआंधार बल्लेबाज इस बार बल्लेबाजी की कमान संभालेंगे। स्ट्राइक पर लहू, नॉन स्ट्राइक पर सूरज। बैट्समैन है वसंत ठाकरे। पहली गेंद थी और उसको जड़ दिया है षटकार के लिए। अंपायर की उंगली ऊपर, वसंत का गेंदबाज पर इनाम की राशि लगाई गई थी। ऐसे वो गेंदबाज वसंत क्या खूबसूरत तरीके से उनका स्वागत किया है। पहली गेंद पर षटकार, 6 रन के साथ यहाँ पर खाता खोला है सरलगांव बी टीम ने। ऑफ स्टंप पर एक गेंद बिल्कुल जाने दिया। विकेट कीपर के दस्तानों में कोई जोखिम नहीं लेंगे बल्लेबाज। और यही तो क्रिकेट की खासियत है कि अब आप हर गेंद पर बड़े स्ट्रोक नहीं ले सकते। आपको गेंद को समझकर भांपकर खेलना होगा, विकेट को बचाकर खेलना होगा तभी और यहाँ पर फुल टॉस गेंद, मौका ताड़ा, वन बाउंस, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद, जबरदस्त शतरक्षण, 1 रन लिया। दूसरे की मांग थी लेकिन उस मांग को ड्रॉप किया, डिसमिस किया। हालांकि जानते हैं दोनों बल्लेबाज की विकेट कितना इंपॉर्टेंट है अपनी टीम के लिए, सरलगांव बी के लिए। बिल्कुल भी किसी जाल में नहीं आ रहे, किसी ट्रैप में नहीं फंस रहे। आप देख सकते हो दूसरी गेंद को आसानी से छोड़ दिया था विकेट कीपर के दस्तानों में। वसंत के षटक की चौथी गेंद उठाकर खेलना चाहते थे और यहाँ पर जोरदार अपील और अंपायर की उंगली ऊपर और यहाँ पर पहला हदरा लगता हुआ सरलगांव बी को सूरज के रूप में। और यहाँ पर बल्ले का किनारा लेती हुई, बल्ले का सिरा लेती हुई गेंद को लपक लिया कैच के रूप में। बिल्कुल कैचिंग पोजीशन में थे एक शतरक्षक और पहले विकेट का हदरा यहाँ पर लगता हुआ सूरज के रूप में। जो सलामी जोड़ी थी सरलगांव बी की, उसको डकआउट में पहुंचने में सफल रहे वसंत। और यहां पर मिड ऑफ के ऊपर से गेंद वन बाउंस के साथ बाउंड्री लाइन पर वहां पर गेंद को फील्ड किया और इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 9। एक विकेट के नुकसान पर वसंत का पहला ओवर इस समय प्रगति पथ पर है। थोड़ी सी हवा में लहराती हुई गेंद मिड विकेट के ऊपर से बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद और उसे रोकने में पूरी तरह असमर्थ और दंदनाता हुआ गोली के रफ्तार सा चौकार। पहला चौकार यहां पर लगता हुआ सरलगांव बी के खाते में। हालांकि कहते हैं कि जितनी तू मेहनत करता चला जाएगा भाग्य तेरा उतना ही साथ निभाएगा। और आज निश्चित तौर पर भाग्य पद्माकर के साथ है, किस्मत आज उनके साथ है। क्या जबरदस्त स्ट्रोक, करारा प्रहार यहां पर किया और 4 रन जोड़े पद्माकर ने। पद्माकर आप निश्चित तौर पर तारीफ के हकदार है। क्या खूबसूरत स्ट्रोक लगाया, बिल्कुल गेंद को समझकर, गेंद को भांपकर गेंद को पहुंचा दिया बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। इसी तरह के शॉट्स की जरूरत है इस समय आपकी टीम को, तभी आप एक बड़ा टारगेट, बड़ा स्कोर सेट कर पाएंगे। ओम साई वडौली के खिलाफ
और वसंत का पहला ओवर यहाँ पर समाप्त हो चुका है और वसंत ने अपने 6 गेंदों के पहले ओवर में कुल मिलाकर 13 रन दिए हैं और एक महत्वपूर्ण विकेट भी उन्होंने चटकाया है। सलामी जोड़ी को तोड़ने का पूरा श्रेय सरलगांव बी के सलामी जोड़ी को तोड़ने का पूरा श्रेय इस समय वसंत के पास जाता है। और यहाँ पर क्रिकेट को थोड़ा विश्राम दिया है, आयोजक है उनको मैदान के अंदर बुलाया गया है, शायद किसी मसले पर सल्ला मसलत होगी। सल्ला मसलत चल रही है आयोजक और कमिटी। मशक्कत की थी, अब वो अपनी अपनी जगह पर गए हैं। एक उत्कृष्ट आयोजक के रूप में जाने जाते ऐसे वो शख्स जगदीश जी शंकर भाग्यवंत, चाहे मसला कितना ही गंभीर क्यों न हो। सात धावा कमी कर, 2 बॉल परत तू घे काय नाही. आणि लॉन्ग ऑफ पर इस गेंद को भेज दिया था, हालांकि वहां पर खिलाड़ी मौजूद था, शतरक्षक गेंद को फील्ड किया और 8 रनों पर सफर जारी है। हालांकि अपना एक महत्वपूर्ण विकेट गंवाया है सरलगांव बी ने। पद्माकर सरलगांव बी का एक उभरता हुआ सितारा, रिवर्स स्वीप लेने की कोशिश थी, पूरी तरह चकमा दिया बल्लेबाज को। और यहां पर अंपायर का फैसला आया है कि पहले ओवर की समाप्ति हो चुकी है इस इनिंग की। आठ रनों पर सफर जारी सरलगांव बी टीम का। हालांकि एक अपना महत्वपूर्ण विकेट भी उन्होंने गंवाया है सूरज के रूप में। सूरज को मौका मिला था लेकिन सूरज बिना कोई खाता खोले हुए डकआउट में उनको पहुंचा दिया है। ओमसाई वडोली टीम के पहले गेंदबाज वसंत ने और मैनेजमेंट ने फैसला लिया है, सोचा है कि इसके बाद प्रतीक दूसरा ओवर डालेंगे, दूसरा ओवर फेंकेंगे इस इनिंग में। प्रतीक एक स्किलफुल बॉलर के लिए जाने जाते ओमसाई वडोली में। इनका कद है कि ये उत्कृष्ट बॉलर है, स्किलफुल गेंदबाज है।
और जब ये गेंदबाजी करते प्रतीक तो अपने प्रतीक शिंगोले यांच्यावर सुद्धा बक्षीस लावण्यात आलेलं आहे. प्रतीक शिंगोले हे जर विकेट घेऊ शकले तर त्यांना तानाजी शेळके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आपण बघू शकता की ओमसाई वडवलीचे जे गोलंदाज आहेत त्यांच्यावर इनामों की बारिश उनके ऊपर हो रही है. तानाजी शेळके फुल टॉस गेंद थी लेकिन उसे पूरी तरह अपने बाजू में नहीं ले सके. कवर कारपेट के सारे इस गेंद को खेला. स्क्वायर बैकवर्ड स्क्वायर लेग को छकाती हुई गेंद बॉर्डर लाइन के बाहर 4 रनों के लिए खूबसूरत तरीके से दूसरे गेंदबाज का स्वागत किया है चौके के साथ. और इस चौके के साथ सरलगांव बी टीम का स्कोर हुआ है 11. मिड विकेट को चकमा देती हुई गेंद पावर प्ले के बाउंड्री को प्रतीक अपनी तीसरी गेंद के साथ तैयार. सामना करेंगे लहू. रिवर्स स्वीप लेने की कोशिश थी और उसमें सफल भी रहे. क्या खूबसूरत तरीके से गैप निकाला और गेंद को भेज दिया पॉइंट लाइन के बाहर 4 रनों के लिए. गेंदबाजों के बल्लेबाजी का अगर विश्लेषण किया जाए तो लहू ने 5 गेंदों का सामना करके कुल मिलाकर 11 रन जोड़े हैं. और जो नॉस्टा गेंद पर जो हेमंत है उन्होंने 3 गेंदों का सामना करके 6 रन जोड़े हैं. और एक आधी अधूरी अपील जरूर की थी लेकिन अंपायर पर उसका कोई प्रभाव नहीं. इस तरह की अपील कई बार इसलिए भी की जाती है कि अंपायर दबाव में आए और दबाव में आकर गलत फैसला सुनाए. लेकिन हमारे जो अंपायर है राज बिल्कुल भी किसी जाल में नहीं आते, किसी ट्रैप में नहीं फंसते. और यहां पर हल्के से डिफ्लेट किया. मिड ऑन के क्षेत्र से गुजरती हुई गेंद बाउंड्री लाइन से कुछ फुट आगे आकर फील्डर ने गेंद को फील्ड किया और इस गेंद पर सिर्फ सिंगल ही मिलेगा. और इस 1 रन के साथ स्कोर हुआ है 18. यह सिंगल लहू के पक्ष में जाता हुआ. जब तक लहू है तब तक आशाएं और उम्मीदें बरकरार है कि टीम एक बड़ा स्कोर सेट करेगी. जितनी अच्छी बॉलिंग उतना ही अच्छा यहां पर क्षेत्ररक्षण देखने को मिल रहा है. ओमसाई वडवली की ओर से बिल्कुल चुस्त दुरुस्त क्षेत्ररक्षण कर रहे हैं, बिल्कुल भी कोई गलती नहीं कर रहे. रनों का एक अंबर खड़ा करने से उन्होंने सरलगांव बी के बल्लेबाजों को रोका है. हालांकि लहू थोड़े से टीम के लिए कारगर और मददगार साबित हुए. लहू की अगर बल्लेबाजी का अगर विश्लेषण किया जाए तो एक षटकार भी उन्होंने जोड़ा है, उसके साथ एक चौकार और कुल मिलाकर 2 रन यानी कि 12 रन लहू ने अब तक जोड़े 7 गेंदों का सामना करके. और इस समय स्कोर हुआ है 19 रन. 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर इस समय समाप्त हो चुके हैं अपने कोटे के ओमसाई वडवली के. और इसके बाद फिर एक बार वसंत को तलब किया है गेंदबाजी के लिए. हालांकि पहला जो ओवर वसंत ने किया था कुल मिलाकर 8 रन दिए थे और 1 विकेट भी उन्होंने चटकाया था. उसी के तहत फिर एक बार तानाजी शेळके ने वसंत पर इनाम की राशि लगाई गई. अगर वो विकेट लेते तो 101 रुपयों का इनाम उनको दिया जाएगा.
पहली गेंद थी वसन की, सिर्फ सिंगल ही लिया, हालांकि गेंद को बाउंड्री लाइन के नजदीक पहुंचा दिया था। मिड विकेट के क्षेत्र से गेंद गई थी, लेकिन वहां पर गेंद को फील्ड किया। बीस रनों पर सफर जारी, सरलगांव बी तीसरा ओवर इस समय प्रगति पथ पर। दूसरी गेंद तीसरे ओवर की, बिल्कुल शॉर्ट पिच गेंद थी, आधी अधूरे अपील, कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं। नवीन राउत अंपायर के रूप में नॉन स्ट्राइक एंड पर, अच्छा खासा तजुर्बा, अच्छा खासा अनुभव उनके पास, और उस अनुभव का लाभ प्रदान करते हुए अपने टूर्नामेंट के लिए बिल्कुल इस गेंद को कारपेट के सहारे खेला। मिड ऑन के क्षेत्र से गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए, और यहां पर बिल्कुल कोई मौका नहीं था, किसी के पास नहीं था। खूबसूरत तरीके से गैप का इस्तेमाल किया और गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। और इस 4 रन के साथ स्कोर उछलता हुआ 24। बिल्कुल इस गेंद को बॉलर की दिशा में खेला था, हालांकि कैच की उम्मीद थी, लेकिन थोड़ा सा मुश्किल कैच था। उसे अपने बाजुओं में उसको अपने कलाइयों में लेने में पूरी तरह से चुके, शायद ये विकेट हो सकता था, लेकिन गलती कर बैठे। इस तरह का जीवनदान भाग्य का यहाँ पर गिरा है। कैचर कह रहे माना कि बॉलर ने गलती की हो, लेकिन मैं गलती नहीं करूंगा, मैं उस गलती को नहीं दोहराऊंगा। लहू सूरज दो महत्वपूर्ण बल्लेबाजों को धराशायी कर दिया यहां पर ओम साई वडवली टीम के गेंदबाजों ने, और इसके बाद हेमंत और धीरज। टेमगाव टीमचे खेळाडू त्यांचा मोबाईल हरवलेला आहे अशी सूचना कमेंट्री बॉक्स मध्ये आलेली आहे। जर कोणाला जर सापडला असेल तर कृपया त्यांनी कमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचा आहे। आपणास विनंती आहे की जर आपल्याला मोबाईल सापडला तर आपण जमा करायचा आहे। आई एकवीरा स्पोर्ट्स 5वां दिन और 5वें दिन का ये निर्णायक मुकाबला ओम साई वडवली विपक्ष सरलगांव बी के दरमियान दोनों के बीच खेला जा रहा है। कांटे की टक्कर यहाँ पर चल रही है। हालांकि पहली इनिंग खेल रहे हैं यहाँ पर सरलगांव बी, और कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति में उन्होंने 24 रन बनाए हैं। हालांकि अपने 2 महत्वपूर्ण विकेट भी उन्होंने गंवाए हैं। चौथा ओवर इस समय प्रगति पथ पर संदीप को लाया गया है। संदीप क्या कुछ करते हैं अपनी टीम के लिए। पहली गेंद के साथ बल्लेबाज तैयार, गेंद को खेला लेग साइड की दिशा में, स्क्वायर लेग को छकाती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, खराब शतरक्षण। बिल्कुल भी आपसे इस तरह की उम्मीद नहीं थी। गेंद को हालांकि उन्होंने पकड़ लिया था, लेकिन फिर गेंद ने उनको चकमा दिया और 4 रन हासिल किए बल्लेबाज ने।
बिल्कुल आपसे पूरी तरह नाखुश है आपके समर्थक, आपके जो आपके दो मित्र परिवार जो आपके साथ आए हैं वो बिल्कुल आपसे नाखुश है, आपकी फील्डिंग से सुधार की ज़रूरत है आपको। अगर इस तरह का अगर आप शतरक्षण करेंगे तो एक बड़ा टारगेट सेट करेंगे विपक्षी टीम आपके खिलाफ, आपको बचना होगा इस तरह के शतरक्षण से। संदीप का खूबसूरत तरीके से स्वागत किया है बल्लेबाज ने। धीरज धीरज संदीप की षटक संदीप थोड़े से दबाव में पहली गेंद पर उनका चौके के साथ स्वागत किया है। फुल टॉस गेंद थी, उसको भी छकाते हुए फील्डर्स को, स्लिप को छकाते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। कहा भी था कि पहली गेंद पर जो चौकार लगाया था संदीप को थोड़े से दबाव में थे और उसी दबाव में उन्होंने गलती कर बैठे और फिर एक बार दूसरा चौका सरलगांव बी के पक्ष में उन्होंने दिया है। दूसरी गेंद पर फिर एक बार फुल टॉस, फिर एक बार मौका, खिलाड़ी मौजूद लेकिन नहीं, उनके ऊपर से माफ कीजिएगा षटकार। अब देख सकते हो कि किस तरह का दबाव ओढ़ा है संदीप ने। उनके जो फील्डर्स, उनके जो खिलाड़ी है उन्होंने भी मशक्कत की है उनको समझाने की कि सही लाइन और सही लेंथ आपको पकड़नी है। अगर इस तरह की गेंदबाजी अगर आप करोगे तो फिर एक बड़ा टारगेट हमारे खिलाफ खड़ा हो सकता है इस मुकाबले के लिए। 3 गेंदें और यहां पर 1 रन लिया, दूसरे रन के लिए दौड़े, उसे भी पूरा किया, तीसरे की मांग लेंगे नहीं। संदीप निश्चित तौर पर महंगे साबित हुए अपने इस ओवर में। 4 गेंदों में कुल मिलाकर उन्होंने 16 रन दिए 4 गेंदों में। 5वीं गेंद के साथ संदीप और ब्लॉक होल में डालने की कोशिश थी, उसमें सफल भी रहे और यहां पर अच्छा शतरक्षण कहना चाहूंगा। संदीप शायद सोच रहे होंगे कि किसी तरह ये ओवर समाप्त हो जाए। फोर्टी 41 रन शॉर्ट रन के संकेत आए थे अंपायर की ओर से। उठाकर खेलने की कोशिश थी, बैकवर्ड स्क्वायर लेग की ओर से गेंद बाउंड्री लाइन पर, वहां पर खिलाड़ी मौजूद था, गेंद को फील्ड किया, 2 रन दौड़कर पूरे किए। इसी तरह की रनों की जरूरत है तभी एक बड़ा टारगेट खड़ा कर पाएंगे सरलगांव टीम। हमारे जो स्कोरर है संदीप के स्कोर का विश्लेषण कर रहे हैं, वो बता रहे हमको कि कुल मिलाकर 6 गेंदों में संदीप ने 19 रन दिए हैं। निश्चित तौर पर महंगे साबित हुए हैं और इस समय स्कोर हुआ है 43, 40 + 3। ने खो दिए हैं और हेमंत और धीरज इस समय क्रीज पर मौजूद है।
धीरज, स्ट्राइक पर धीरज है, नॉन स्ट्राइक पर हेमंत है। 11 रनों का सामना करके 27 रन बनाए हेमंत ने। एक उपयोगी पारी खेली है हेमंत ने इस इनिंग में, और इसके चलते 6 गेंदों का खेल आना बाकी है इस इनिंग में, पहली इनिंग में। ऋषिकेश के शतक की पहली गेंद बिल्कुल चकमा दिया, विकेट कीपर के सुरक्षित हाथों में जाने दिया, उठाकर खेलने की कोशिश थी, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, बिल्कुल समय से पहले खेल बैठे, और ये गेंद यहाँ पर डॉट साबित होती हुई, कोई रन नहीं मिलेगा इस गेंद पर। अच्छी शुरुआत की है यहाँ पर ऋषिकेश ने, निश्चित तौर पर अच्छी शुरुआत की है, क्योंकि जो 4 ओवर फेंके गए, पहले ओवर में पहली गेंद पर 6 रन दिए थे वसंत ने, दूसरा ओवर जो फेंका था प्रतीक ने पहली गेंद पर 4 रन दिए थे, तीसरा ओवर जो फेंका था संदीप ने 4 रन दिए थे। वाइड की उम्मीद थी, लेकिन उस उम्मीद को डिसमिस करके उसको डॉट गेंद में, उसको डॉट गेंद का फैसला सुनाया अंपायर ने। ऋषिकेश ने अच्छी शुरुआत की है यहाँ पर, 2 गेंदे शुरुआत के डॉट फेंकी है, स्किलफुल बॉलर है, और ये शायद विकेट हो सकता है। और यहाँ पर अंपायर की उंगली ऊपर, निश्चित तौर पर यहाँ पर एक विकेट रनआउट के रूप में ओम साई वडौली के झोली में फेंक दिया है हेमंत के रूप में। हुआ गेंदबाज ऋषिकेश, क्या जबरदस्त गेंदबाजी की है, 3 गेंदे, उसमें से शुरुआती 2 गेंदे डॉट और तीसरी गेंद पर विकेट। क्या शानदार गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर ऋषिकेश। इसी तरह की उम्मीद थी गेंदबाजी की ओम साई वडौली को ऋषिकेश से, और उस उम्मीद पर खरे भी उतरे ऋषिकेश। आप देख सकते हो 6 फीट की लंबाई है इनकी, 22 साल की उम्र है, सुतवा शरीर, तेज कुशाग्र बुद्धि के कारण खतरनाक साबित हो रहे ऋषिकेश। और यहाँ पर नहीं, शायद ये कंधे पर लगकर गेंद को कैच में तब्दील किया था, लेकिन 1 रन जरूर मिलेगा इस लेग बाइज के जरिए। सौरभ और धीरज अभी भी क्रीज पर खड़े, उनको पता है कि उनका विकेट कितना इंपॉर्टेंट है अपनी टीम के लिए। हवा में लहराती हुई गेंद तारामंडल में, बॉलर की दिशा में, नीचे खिलाड़ी, और यहाँ पर कैच ड्रॉप। और यहाँ पर फिर एक बार खराब शतरक्षण। आप देख सकते हो सरलगांव बी के खेमे में उत्साह का संचार हुआ है इस ड्रॉप कैच के बाद। हालांकि थोड़े से भड़के भी है, चलता है, क्रिकेट का खेल ही ऐसा है, रोमांच उमड़ कर आता है। गलती को शिंदीपाड़ा और संभाजीनगर, अब दोनों के टीम के कप्तानों से अपील है कि आप कमेंट्री बॉक्स में आ जाए टॉस के लिए। आयोजकों ने आपके लिए निमंत्रण भेजा है कि आप अपने कप्तानों को भेजे टॉस के लिए। ऋषिकेश के शतक की अगली गेंद, शॉर्ट पिच गेंद खेलना चाहते थे, और यहाँ पर और एक विकेट का नहीं, शायद अंपायर का डिसीजन नहीं है। राज अंपायर डिसीजन नॉट आउट। 5 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है, और 5 ओवर में कुल मिलाकर 48 रन, 40+8 और 49 रनों का एक लक्ष्य रखा है 30 गेंदों में ओम साई वडौली के लिए। आणि मी शेलके साहेब मराठी कमेंटेटर यांना आमंत्रित करतो की त्यांनी यायचं आहे। आपल्या सुमधुर गोड वाणीने दर्शकांनी, क्रिकेट प्रेमींना आपण मंत्रमुग्ध करायचं आहे। दर्शकांनी, क्रिकेट प्रेमी आपली मराठी कमेंट्री ऐकण्यासाठी अक्षरशः आसुसलेले आहेत। आपण यायचं आहे वेल न दवडता।
फक्त 5 धावा त्याने चौथ्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाजी सुद्धा चांगली राहिली होती. खऱ्या अर्थाने लवूने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर छोटे छोटे कॅमिओ पाहायला मिळाले. धीरज याने चांगली फलंदाजी केली खऱ्या अर्थाने आणि धावफलक सर मिसर करत 48 धावांपर्यंत नेऊन पोहोचवलं. 49 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र गाठायचं आहे. या मैदानाला लागून
आपण नॅशनल हायवे मित्रांनो पाहू शकता. त्याचबरोबर इथे मात्र या मैदानाच्या डाव्या बाजूला मुरबाडी रिव्हर, मुरबाडी नदी आहे आणि तिचा इम्पॅक्ट या मैदानावर निश्चितच पडलेला आपण पाहू शकता. ग्रासी आउटफील्ड या मैदानामध्ये आहे अँड दिस इज द सेलियंट फीचर ऑफ दिस ग्राउंड. गोलंदाज तयार असेल क्रमांक 1 साठी सूरज ऑन इज बॉलिंग मार्क. प्रत्येक षटकारासाठी दोन्ही फलंदाजासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज तानाजी शेळके यांच्याकडून. गोलंदाज तयार सूरज ऑन इज बॉलिंग मार्क. लेफ्ट हँडेड बॅट्समन परेश. पहिला चेंडू पायांमध्ये ठेवला 3-4 यू मिस. विल डेफिनेटली हिट गडीबाद. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय द बॉलर. विकेट गोज डाऊन. मिळाला ज्या पद्धतीने फलंदाजाने निश्चितच बॅटचा फ्लो आपल्याला दाखवला होता. कदाचित चेंडूफळीचा संपर्क आला असता तर चेंडू फार लांब गेला असता. परंतु मित्रांनो 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये निश्चितच थोडासा वेळ तुम्ही स्वतःला देऊ शकता. तितका वेळ खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये असतो, परंतु तसा विचार या फलंदाजाने केला नाही. अलीकडचं क्रिकेट अशाच या सगळ्या गोष्टींसाठी जाणलं जातं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकता. सूरज नावाचा गोलंदाज आहे. गोलंदाजीच्या मार्गावर तो तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. परेश बाद झाले होते. रामदास आणि वसंत इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वसंत आता स्ट्रायकिंग एंडला असतील. गोलंदाजीचा भार पुन्हा एकदा स्वीकारावा लागेल. सूरज नावाच्या गोलंदाजाला सुरुवात चांगली राहिली. एक गडी बाद झाला असला तरी निश्चितच ही टॉप ऑर्डर आहे समोरच्या फलंदाजीच्या क्रमातील आणि म्हणून एक फलंदाज गेल्यानंतर क्रमांक 3 साठी निश्चितच आपण पाहू शकाल वसंत नावाचा फलंदाज उपस्थित आहे. गोलंदाज तयार. या क्रीडानगरीमध्ये उपस्थित सचिनजी वागचौडे आपणास विनंती, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आयोजक JB यांच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच सस्नेह आमंत्रण आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडूफळीचा कोणताही संपर्क नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजाने निश्चितच अपील केली होती, उचलून धरली होती आणि त्या अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळालं फक्त आणि फक्त उत्साह होता. आत्मविश्वासाची फार कमी होती आणि या हेअरलाय पंचाने खऱ्या अर्थाने इथे मात्र चेंडूफळीचा संपर्क नव्हता. देअर वॉज नो कनेक्शन इन बिटवीन बॅट अँड बॉल. हेअर कम्स द डॉट बॉल आणि हा चेंडू निश्चितच निर्धावलेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही धावपलकाला इथे मात्र सुरुवात केली गेली नाही. 49 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये पार करायचं आहे. सूरजचा चेंडू यावेळेस मात्र फार अप्रतिम फटका आहे. चेंडू सरळ निघून गेला. प्रवेश द्वाराला सलामी देणारा हा आजच्या दिवसातील पहिला षटकार. सहा धावा यावेळेस धावपलकावर लागलेल्या आहेत. विनंती असेल डीजे ऑपरेटर जर कोणी असेल तर त्याने निश्चितच इन्स्ट्रुमेंटचा ताबा घ्यायला हरकत नाही. धावपलकावर धावा 6 दरम्यान झालेले आहेत. पाहिजे या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. मी अगोदर उल्लेख केला होता पहिल्या चेंडूवर जरी गडी बाद झाला असेल तरी निश्चितच क्रमांक 3 चा फलंदाज फलंदाजीसाठी अवेलेबल आहे आणि तुम्ही लाईटली घेऊ शकत नाही. इथे हा फटका सुद्धा तितका चांगला. पॉवर प्लेचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातो. निश्चितच मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू प्लेस केला होता. डीप मधून क्षेत्ररक्षक आले आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनवर चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं. चेंडूची फेकी केली गेली. एक धाव या धावपलकावर जोडली गेली. धावपलक आपण पाहू शकाल यावेळेस 7 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 49 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये इकडे मात्र पार करायचा आहे. हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये वडवली या संघाला खऱ्या अर्थाने नाणेफेक जिंकून पारंपरिकरित्या क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. हा फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून प्लेस केला गेलेला आहे. व्हॉट अ ग्रेट प्लेसमेंट. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स. A1 ब्रँडेड 4 रन्स.
इथे मात्र पाहायचंय एज अँड प्रॉपरली टेकन बाय दी फिल्डर या सिरीज विकेट गोज डाऊन गडी बाद. यष्टी रक्षकाने निश्चितच थोडीफार चूक केली होती. विनंती असेल समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला मला वाटतं शास्त्रीनगर संघाचे संघ खेळाडू आहेत त्या पडद्याच्या मागे जाऊन आपल्याला बसायचंय. विनंती असेल आयोजकांकडून. निश्चितच लाईव्ह सुरू आहे आणि अशात जर तुम्ही ज्या पद्धतीने तिकडे बसलेले आहात ते योग्य दिसत नाही. तो पडदा खऱ्या अर्थाने आपण रिलीज करायचा आहे. धावफलक आपण पाहिलं तर निश्चितच पाहू शकता यावेळेस किती आहे. 11 धावा धावफलकावर आहेत. अशा तिथे मात्र फलंदाज बाद झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. रामदास निश्चितच बाद झाले. या अगोदर परेश बाद झाले होते. वसंत आणि गणेश नावाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण इथे मात्र पाहू शकता. एसटी रक्षकाने चुकी केली होती परंतु त्या फ्लाय स्लीपरचे जे फिल्डर आहेत ना त्यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने हा झेल निषेधाच्या माध्यमातून इकडे मात्र टिपला गेला. प्रत्येक झेल ज्या ज्या वेळेस इकडे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कलेक्ट केला जातो ना त्या त्यावेळेस निश्चितच सर्व संघ सहकारी निश्चितच चार्जअप झालेले असतात. त्यांच्याकडे आत्मविश्वास आलेला असतो आणि आत्मविश्वास एकदा आला की अशक्य गोष्टी सुद्धा मित्रांनो शक्य होऊ शकतात. अशा पद्धतीची शक्ती असते आत्मविश्वासाची. आणि पायच्या मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2चं षटक घेऊन कोणता गोलंदाज खऱ्या अर्थाने देवीदास याला पाचारित केलं गेलेले. कर्णधार त्याच्याकडे वळलेत. वसंत आणि गणेश नावाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वसंत याच्यासाठीचा पहिला चेंडू आहे उजव्या यष्टीला पारस बाहेर. इथे मात्र चेंडू पिच केला जातो. या बेस अति घाई आणि अति घाईने संकटात नेलाय क्षेत्ररक्षकाला. त्याचबरोबर सरळगाव बी संघाला 4+1 हा पंजा. एसटी रक्षक तयार होण्याच्या अगोदर त्याच्या नंतरचा जो फ्लाय स्लीपरचा क्षेत्ररक्षक होता ना त्याला निश्चितच त्याने त्याचा स्टान्स चेंज केला होता आणि एसटी रक्षकाची पाठराखण करण्याचा त्याचा प्रयत्न थोडा निश्चितच घाईचा होता. यामुळे चेंडू निश्चितच त्याला अडवता आला नव्हता आणि आपण पाहिलं की लॉंग स्टॉप रिजनच्या पलीकडे चेंडूने सफर केली. हा चौकार आला. फलंदाज निश्चितच तयार नव्हते. गोलंदाजाला सुद्धा थोडी घाई झाली असं म्हणायला हरकत नाही. धावफलक 16 पर्यंत जाऊन निश्चितच पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल स्वतःच्या रनवे मध्ये तयार करत असताना देवीदास. इथे चेंडूफळीचा कोणता संपर्क नाही. उजव्या इष्टीच्या फार बाहेर इथे मात्र चेंडू पिच केला जातो. पंचांचे दोन्ही हात समांतर येत असताना अवांतर एक धाव या धावफलकावर जोडली जाईल. धावफलक आपण पाहिलं तर 17 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. ज्या ज्या वेळेस 17 धावा धावफलकावर असतात त्या त्यावेळेस मी पाहिलेले यानंतर खतरा कुठेतरी आलेला असतो. तो गोलंदाजावर आहे की फलंदाजावर आहे. येणारा चेंडू आपल्यापर्यंत माहिती पोहोचवेल. यावेळेसचा चेंडू निश्चितच निर्धाव आलेला आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने फुल लेन ठेवली जाते. वाईड यॉर्कर शोधण्याचा प्रयत्न वारंवाररित्या इथे मात्र केला जातो. क्रिकेटमध्ये दोन गोष्टीचा सन्मान आहे. सर सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर. मैदानाच्या आतमध्ये वाईड यॉर्कर शोधला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. हा फटका बिग ब्लास्ट आहे की नाही. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून एका टप्प्यानंतर या स्थितीत चेंडू सीमा पार चौकार. धावफलकावर धावा 21 लागलेल्या मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये निश्चित पाहू शकाल. पहिल्या फेरीतील चौथा सामन्याचं दुसरं सत्र मैदानाच्या आतमध्ये ते मात्र खेळून काढलं जातं सरळगाव संघाच्या माध्यमातून आणि 49 धावांचं लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र त्यांना करायचंय. पहिल्या निश्चितच यावेळेस हा चेंडू निश्चितच पडल्यानंतर सबमरीन राहिले तितकी उंची या चेंडूला मिळाली नव्हती. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून वसंतच्या माध्यमातून झाला आणि चेंडू निर्धाव आलेला आहे. दुसरं सत्र खऱ्या अर्थाने वडवली संघाकडून खेळलं जातं. त्यांची फलंदाजी आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या तर सरळगाव बी संघाकडून धावफलकावर धावा जोडल्या होत्या 48. गोलंदाज तयार देवीदास. ऑफस्टमच्या बाहेर यावेळेस निघाले. चेंडूला क्रॉस बॅटेड फटका. यावेळेस कंट्रोल फुलचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार चौकार.
या चौकाराने धावपलक 25-25 पर्यंत गेलेलं मित्रांनो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने परेश कुठेतरी फेल झाले होते, फलंदाजी करण्यासाठी स्वस्तात बाद झाले. रामदासच्या माध्यमातून 4 धावांचं योगदान दिलं गेलं. त्यानंतर गणेश वसंतच्या साथीने वसंत याची फलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून मित्रांनो आपण पाहिले आणि सर्वच फटक्या निश्चितच कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. चांगल्या पद्धतीचं टेक्निक त्याच्याकडे आहे. तंत्रशुद्ध फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही पार्टनरशिप अतिशय गरजेची आहे वडवली या संघासाठी. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा देवीदास. याबेस फुलटॉस आहे, लोअर फुलटॉस होता. ऑफस्टमच्या बाहेरून चेंडूला फोर्स केला. मिड ऑनच्या बाजूने निश्चितच क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतात, फेकी करतात. 1 धाव या धावपलकर जोडण्याची संधी होती, ती संधी साधली गेली, हेरली गेली. 1 धाव पूर्ण झाली. धावपलकर एकूण धावा 26 झालेल्या मित्रांनो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा कुठून काढलेल्या आहेत. यानंतर कशा पद्धतीने या षटकाचा खेळ राहतोय मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. मला असं वाटतं अजून 2 चेंडू इथे मात्र फेकणं शेष असेल या गोलंदाजाला. यावेळेस पायचे फटका चांगला आहे. याही वेळेस सीमारेषे पार षटकार. यस, हे षटक संपलंय. या षटकामध्ये एकूण निश्चितच 8 चेंडू फेकले गेलेले आहेत आणि 2 चेंडू वाईड होते. हे षटक संपलंय आणि 2 षटकाच्या अंती धावपलक आपण पाहिलं तर 32 झालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 32 धावा धावपलकर इथे मात्र लावल्या गेलेल्या आहेत. पायचे 32 धावा धावपलकर आहेत आणि 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना यानंतर मला असं वाटतं की 17 धावांची गरज असेल उर्वरित सामन्यामध्ये. पाहिजे 3 षटकांचा खेळ यानंतर येणं शेष आहे. संभाजीनगर वर्सेस मनु स्पोर्ट्स बोरगाव या 2 संघांदरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेक इथे मात्र केली जाईल. अनवरजी शेख आपणास विनंती, आपल्या शुभ हस्ते या नाणेफेकीला आपण अंजाम द्यायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये ही नाणेफेक होईल. धन्यवाद. 32 धावा धावपलकावर आहेत. 17 धावांची गरज आहे. 49चं टार्गेट आहे. सूरज इथे मात्र क्रमांक 3च्या गोलंदाजीसाठी स्वतःला तयार करताना आपण पाहू शकाल. यावेळेस नाणेफेक जिंकली आहे ती यस मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाच्या संघ कर्णधाराने आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. या अगोदर प्रथम फलंदाजी करत असताना एक सामना त्याने जिंकलाय. त्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 37 धावा धावपलकर त्याने प्रथम सत्रात जोडल्या होत्या आणि त्या 37 धावा डिपेंड केल्या होत्या. गोलंदाजीची धार निश्चितच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम भेदक गोलंदाजी या अगोदर मनु स्पोर्ट्स बोरगाव संघाने केली आहे आणि म्हणून ती ओढण्याचं काम यानंतर इथे मात्र केलं जाईल की नाही येणाऱ्या निश्चितच काळ या प्रश्नाचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवेल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे, पहिल्याच फेरीतील सर्वात शेवटचा सामना सरळगाव बी वर्सेस वडवली या 2 संघांदरम्यान. तिसऱ्या षटकाला अगदी अल्पावधीतच इथे मात्र सुरुवात झालेली पाहायला मिळेल. तिसरं षटक म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपली. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात झालेले आपण पाहू शकाल. हा फटका फसलाय. पाहायचे महाविकास आघाडी जरूर झाली परंतु त्यांच्या मध्ये जाऊन चेंडू लँड झाला. सेफ लँडिंग चेंडूची झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि धावपलक 33 पर्यंत गेल्यानं निश्चितच आपण पाहू शकता. गणेश याला चांगल्या पद्धतीने साथ द्यावी लागेल वसंतची आणि अगोदर ते करत असताना 1 षटकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. पाहायचे यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी राहील. खऱ्या अर्थाने ओपनिंग PRL स्वस्तामध्ये बाद झाली होती. खऱ्या अर्थाने ती परतवली होती गोलंदाजाने असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्यानंतर क्रमांक 3च्या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये त्यांनी फलंदाजी केली. इथे हा फटका फसलाय की नाही 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये लँड होईल आणि कव्हरच्या डोक्यावरून खऱ्या अर्थाने हा चेंडू खेळून काढला होता. फटका फार काळ हवेमध्ये चेंडू होता आणि क्षेत्ररक्षक डीप मधून आले. यावेळेस चेंडूची फेकी केली गेली. तोपर्यंत 2 धावा या धावपलकर जोडण्याची संधी होती. ती संधी ते मात्र पूर्ण केली गेलेली आहे. पायचे या 2 धावांच्या मदतीने धावपलक कुठपर्यंत जाऊन इथे मात्र स्थिरावत आहे. धावपलकर एकूण धावा आहेत 35.
गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. यावेळेसचा हा फटका पुन्हा एकदा फसलाय की काय? अगदी बरोबर, यावेळेस अप्रतिमरित्या झेल टिपला गेला आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना फलंदाज यावेळेस क्रमांक 4चा बाद होतोय. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. पस्तीस धावा यावेळेस त्या धोपलकर जोडल्या गेलेल्या आहेत आणि या अगोदर गणेश बाद झालेले आहे आपल्याला पाहायला मिळाले. 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या माध्यमातून या धावपलकाला मिळालं, या खेळाडू कक्षाला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये आपण यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून होईल. या षटकातील 3 चेंडूंचा निश्चितच मारा त्याने आतापर्यंत केलाय. 3 धावा दिल्यात. एक महत्वपूर्ण विकेटचं पतन त्याच्या माध्यमातून झालं. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करताना आपण पाहू शकाल. वसंत ऑन दी स्ट्रायकिंग एंड. डाव्या एसटीच्या अगदी बाहेरचा हा चेंडू निश्चितच पंच स्टान्स चेंज करतायत. यावेळेस हा चेंडू वाईड इथे मात्र घोषित केला जातो. एक धाव अवांतरच्या रूपाने धावपलकावर घेतली जाईल आणि ही प्रत्येक धाव या इनिंगचा विचार केला तर मला असं वाटतं आतापर्यंत 4था वाईड इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकलेला आहे तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. आणि प्रत्येक अवांतर धाव निश्चितच या विजयाचं समीकरण कुठेतरी बदलवण्यामध्ये निश्चितच सहाय्यभूत ठरेल इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला. हा चेंडू चांगला आहे. यावेळेस अँगल क्रिएट केला होता गोलंदाजाने. पुलर लेनचा चेंडू होता, पडल्यानंतर आतल्या अंगाला वळला. चेंडूपैचा कोणताही संपर्क नाही. क्रॉस बॅटेड शॉर्ट एरियल रूटने इथं मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि अशा जर चेंडूच्या विरुद्ध तुम्हाला क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा तर तुम्हाला तुमचा स्टान्स चेंज करावा लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर यावं लागेल तर आणि तर निश्चित चेंडूपैचा संपर्क होईल. आणि या निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये करताना गोलंदाज सूरज याला आपण पाहिलेला आहे. अशा पद्धतीचे अनेक चेंडू निर्धाव करावे लागतील तर या सामन्यामध्ये कुठेतरी चुरस निर्माण होईल. हा फटका इथे मात्र पुन्हा एकदा आपण कंट्रोल पुलचा फटका निश्चितच पाहिलेला. मैदानाच्या आतमध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवला. ऑर्थोडॉक्स लॉंगऑन मधून क्षेत्ररक्षक आले होते आणि एक धाव या धावपलकर जोडली गेली होती. 37 धावा यावेळेस या धावपलकर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने पहिल्या फेरीतील पहिला सामना SM बॉईज संघाने जिंकला होता आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळण्यासाठी ते तयार आहेत. वेलकम अमोल कोथोरे, तुमचं स्वागत असेल. आमदार चषकाचे प्रणेते आहेत आणि एक शांत स्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. गोलंदाज तयार असेल. मैदानाच्या आतमध्ये सूरज. यावेळेस मिस टायमिंग आहे. व्हॉट अ ग्रेट कॅच, व्हॉट ए ग्रेट कॅच बाय द फिल्डर. विकेट गोज डाऊन. गडी बाद. मित्रांनो, मानवी जीवनामध्ये आपण अनेक पद्धतीची स्वप्न बघत असतो. स्वप्न पाहणं फार खऱ्या अर्थाने मोफत असतं. स्वप्न मोफत पाहिली जातात परंतु ती पूर्ण करण्यासाठी आयुष्यामध्ये फार मोठी इथे मात्र किंमत मोजावी लागते. आपण पाहिलं इथे कमिटमेंट चांगली राहिली होती आणि जे ड्रीम्स असतात ते फुलफिल करायचे असतील तर कमिटमेंट लेवल तितकी चांगली पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये ती कमिटमेंट दाखवली. त्या क्षेत्ररक्षकाने एक अप्रतिम झेल इकडे मात्र टिपला आणि फलंदाजाला बाद व्हावं लागलं. सुनील आपल्याला निश्चितच मैदानातून बाहेर येताना पाहायला मिळाला आणि मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मला असं वाटतं वसंत अजून तिकडे तैनात आहेत. त्यांच्या साथीने किरण नावाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकाल. 37 धावा धावपलकर आहेत. 12 धावांची यानंतर गरज असेल. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर संपलेलं आहे. तिसरं षटक संपलेलं आहे आणि तिसऱ्या षटकांच्या अंती धावपलकर धावा 37 झालेले आपल्याला पाहायला मिळतील. क्रमांक 4चा गोलंदाज कोणता आहे ते मात्र वापरण्यात येतो आपल्याला निश्चितच पाहायचं आहे. 12 धावांची गरज असेल. 12 चेंडू 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. दिसायला हे समीकरण जितकं सोपं आहे ना, एखादे 2-3 डॉट चेंडू आले, एखाद दुसरी विकेट जर पडली तर या सामन्यामध्ये निश्चितच रोमांच आलेला आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये तसं व्हावं असं वाटत नसेल खेळाडू कक्षाला परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेलं असतं. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी केली जाईल. चला, अधिकचा वेळ खर्च करू नका. पंचांना विनंती असेल हा सामना लगेचच आपल्याला पूर्ववत सुरू करायचंय. क्रमांक 4 साठी गोलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे आणि सज्ज असतील फलंदाज वसंत ज्याच्या
बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार आलेले आहेत आणि आपण पाहिलं निश्चितच व्यक्तिगतरित्या 16 धावा इथे मात्र या धावपलकर त्यांनी जोडलेले आहेत. 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना दुसरं सत्र इथे मात्र कळलं जातं वडवली या संघाच्या माध्यमातून. पायचे गोलंदाज तयार असतील. 12 चेंडू 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी इझी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रनवे मध्ये त्याला तयार व्हावं लागतं. गौरव असतील. गौरवशाली गोलंदाजी होईल का? हा पहिला चेंडू. कीपर बघा एस्टेनच्या मागे अशा पद्धतीचे निश्चितच प्रयत्न बऱ्याचदा होत असतात. टेनिस क्रिकेट त्याला अपवाद नाही खऱ्या अर्थाने. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा होताना आपण बऱ्याचदा अशा पद्धतीचे किस्से पाहतोय. यावेळेस निश्चितच दोन्ही फलंदाजाने जर चौकार मारले तर सुरेश शिंगोळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज तयार. गौरव यावेळेस स्कूप करायचं होतं. चेंडूपळीचा कोणता संपर्क नाही आणि दिलस्कूपचा खऱ्या अर्थाने फटका आहे आणि या फटक्यावर निश्चितच आपण जांभुर्डे येथे आयोजित सामन्यांमध्ये राहुल सोमणे याने विजय निश्चितच त्याच्या संघाला करून दिलेला पाहिलेला आहे. टेंबरे विरुद्ध तो सामना होता आणि किती अटीतटीचा सामना होता. शेवटच्या चेंडूवर 1 धाव हवी होती आणि निश्चितच अशाच पद्धतीचा दिलस्कूपचा फटका आपण पाहिला आणि फाईन लेग रिजनच्या पलीकडे चेंडू गेला. त्यावेळेस तो सामना तिकडे जिंकला होता बेलपाडा संघाने. यावेळेचा हा फटका चांगला आहे आणि डीप मधून क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मधून समोर येतात आणि चेंडू अडवतात. यावेळेस 1 धाव घेण्याची संधी हेरली आणि हे 1 धाव या धावपलकर जोडली गेली. धावपलक 39 पर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक निर्धाव चेंडू या षटकामध्ये निश्चितच कुठेतरी एक प्रेशर क्रिएट करेल आणि या सामन्यामध्ये निश्चितच विजयाचं समीकरण आपल्या बाजूने करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. पाहूया मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी इथे मात्र राहील. यानंतर नव्याने आलेल्या किरण या फलंदाजाची. हा चेंडू उजव्या स्टेजच्या फारच बाहेर आहे. फलंदाजाचं काम निश्चितच तुम्ही सोपं करताय. ज्यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल ना त्यावेळेस निश्चितच पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीप मध्ये जातोय आणि क्षेत्ररक्षक 2 खऱ्या अर्थाने एका चेंडूच्या मागे लागलेत. चेंडू इथे मात्र अडवला गेला आणि हा फेकला गेला चेंडू. यावेळेस 2 धावा धावपलकर जोडण्याची संधी होती. ती 2 धावा इकडे मात्र जोडल्या गेल्या. धावपलकर 2 धावा अंकित झाल्यानंतर 42 धावा धावपलकर लागलेल्या मित्रांनो आपण पाहू शकतो. 7 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका आला तर सामन्यापासून फार दूर जातील सरळगाव बी संघ. रनवे मध्ये स्वतःला पुन्हा एकदा इथे मात्र कंट्रोल केलेला आहे. ज्या वेळेस अशा पद्धतीने होतं बऱ्याच जणांना असं वाटतं शारीरिक प्रॉब्लेम आहे परंतु मला असं वाटतं हा मानसिक प्रॉब्लेम आहे. कारण जोपर्यंत गोलंदाज ठरवत नाही या समोरच्या फलंदाजाला कोणता चेंडू टाकायचा आहे तोपर्यंत तो चेंडू टाकत नाही आणि म्हणून अंतिम क्षणापर्यंत इथे मात्र डिसिजन झाला नव्हता गोलंदाजाचा. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून आणि कोणती नवी सुरुवात निश्चितच नवीन संधी घेऊन येत असते. मैदानाच्या आतमध्ये पाहायचे काय होईल. हा चेंडू इथे मात्र ब्लॉक होल मध्ये होता. हेच निश्चितच करण्याचा प्रयत्न या अगोदरच्या चेंडूवर जर झाला असता तर बेटर रिझल्ट राहिला असता. नाहक 1 धाव अवंतरच्या रूपाने धावपलकर जोडली गेली असं म्हणता येईल कदाचित. 1 धाव इथेही 22च्या रूपाने आली आणि धावपलक 1ने वाढत असताना आपण पाहू शकाल 43 ऑन द स्कोर बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. दिस इज द 4th ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल्ड बाय गौरव. गौरव इज द बॉलर. 43 धावा धावपलकर आहेत आणि पाहू शकाल गौरवच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जातं. गौरवने आतापर्यंत गौरवशाली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाही. 2 वाईट जरी आले असतील तरी मोठ्या फटक्यापासून खऱ्या अर्थाने वंचित ठेवले फलंदाजांना. प्ले अँड मिस. हा फलंदाज खेळत असताना ना निश्चितच थोडा बॅकफुटला अगोदर जातो स्विंच करतो. या षटकातील निश्चितच चेंडू आपण तपासणार आहोत. 1 चेंडूचा खेळ यानंतर येणं शेष आहे. पंच या गोष्टीकडे आपलं लक्ष असू द्यायचंय. यस या अगोदर निश्चितच थोड्याफार फरकाने तिकडे मात्र आपण ते षटक घोषित केलं नव्हतं. कधी गोलंदाजांच्या बाजूने कधी फलंदाजांच्या बाजूने परंतु निश्चितच त्यामध्ये प्रिसिजन कसं असेल याकडे आपलं लक्ष असू द्यायचंय. गोलंदाज तयार असेल. गौरव पुन्हा एकदा. हा चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर आहे. पंच यावेळेस आमच्याकडे वळतात. दोन्ही हात समांतर करतात आणि 1 अवांतर धाव या धावपलकर जोडली जाईल. धावपलकर आपण पाहिलं तर यावेळेस 44 नेल्सन फिगर आहे. 44 धावा धावपलकर आहेत आणि यानंतर मला असं वाटतं 5 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. हा बिग हिट बसनच्या माध्यमातून इकडे मात्र आपल्याला पाहायला येईल का. त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने 1 षटकार 2 चौकार आले असतील तर निर्धाव चेंडू पण खूप त्याने हाताळलेत.
इथे हा फटका किती चांगला आहे, हा विजयी षटकार, व्हॉट अ ग्रेट शॉट. MS टाइम हा सामना मात्र इथे संपवण्यामध्ये सक्षम ठरला. वसंत हा सामना इथे मात्र जिंकलेला आहे वडवली संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ म्हणजे सरळगाव बी संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही आम्हाला दाखवलं त्याबद्दल तुमचंही गोड कौतुक.